नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण तिळगुळाची वडी बनवूया थोडेसे वेगळ्या पद्धतीने. प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण याच्यामध्ये काय काय पदार्थ वापरलेले आहे. नेहमी आपण तिळगुळाचीच वडी बनवतो, तर आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे लक्षात येईल आपण काय काय पदार्थ वापरले ते. आणि लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण हे आज गणेश जयंतीनिमित्त ही छान मस्त मऊसूत अशी ही तिळगुळाची बर्फी बनवणार आहोत, किंवा तुम्ही वडीसुद्धा म्हणता. छान मऊसूत अशी एकदम करायला साधी सोपी कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण हे बनवणार आहोत. आणि गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हणलं जातं, तर आपण हे तिळाचाच पदार्थ बनवणार आहोत आज. तर मी कढई गरम करायला ठेवली. 1 वाटी मी तीळ घेतले. तीळ आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे, जसं आपण नेहमी तीळ भाजतो त्याप्रमाणे. तर छान चटचट होईपर्यंत तीळ भाजून घेतले. गॅस कमीच ठेवायचा. त्यामध्येच एक 7-8 काजू टाकून घेतले, ते पण त्याच्यासोबत थोडेसे भाजून घेतले. आता हे सगळं छान भाजून घेतलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे मिश्रण हे थोडंसं थंड होईल. आता हे थंड होते तोपर्यंत आपण थोडीशी दुसरी तयारी करून घेऊया. एका प्लेटमध्ये मी बटर पेपर थोडासा टाकून घेतला आधीच, म्हणजे ही तयारी आधीच करून ठेवायची. तूप लावून घेतलं, तुम्ही तेल पण लावू शकता. आता आपलं तीळ पण थंड झालेले आहेत. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपण हे थंड झालेले तीळ टाकून घेऊया. आपल्याला हे पल्स मोडवरती थोडेसे बारीक करून घ्यायचे. त्यासोबत मी एक 10-15 विलायचीचे दाणे पण घातलेले आहे. तर आपल्याला हे खूप जाडसर पण नाही करायचं आहे आणि खूप बारीक पण नाही करायचं आहे. थोडंसं मध्यम ठेवायचं. आपण जसं नेहमी तिळाचा कूट बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हा कूट करून घ्यायचा आहे मिक्सरमधून. तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. तर बघू शकता, खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही. तर या पद्धतीने आपण हे तिळाचा कूट करून घेतलेला आहे. आता हे कढईमध्ये मी आधीच गूळ घालून घेतला. त्यानंतर मी 1.5 वाटी दूध घालणार आहे. तर आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच हे सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे. तर हे दुधामध्ये छान आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे, म्हणजे विरघळून घ्यायचं आहे आधीच. कारण हे गॅसवरती जर आपण हे ठेवलं तर हे दूध फाटू शकते. त्यामुळं थंड दुधामध्येच आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि गाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जो कचरा असेल तो कचरा निघून जाईल. आता थोडेसे वरती गूळ राहिला, तो आपण चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेऊया. गूळ छान दुधामध्ये वितळला गेला. आता आपण हे कढई गॅसवरती ठेवूया. गॅस एकदम कमी करायचा. त्यानंतर मिल्क पावडर टाकून घ्यायचं त्यामध्ये. मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर आता हे मिल्क पावडर छान मिक्स झालं. यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया आणि लगेच आपण तिळाचा कूट टाकून घेऊया. तर हे मिश्रण सारखं हलवत राहायचं, म्हणजे दूध फाटल्या नाही गेला पाहिजे. आता आपण लगेच याच्यामध्ये तिळाचा कूट घालून घेऊया आणि सारखं ढवळत राहूया, म्हणजे आपलं हळूहळू मिश्रण घट्ट होईल. जर हे असं वेगळं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, आधीच दूध आणि थोडंसं कोमट दूध घ्यायचं. कोमट दुधा आणि गूळ छान विरघळून घ्यायचा आणि त्यामध्येच मिल्क पावडर आणि तिळाचा कूट सोबत घालायचा. त्यानंतर तुम्ही गॅसवरती कढई ठेवली तरीसुद्धा चालते. आता हे छान मिश्रण घट्ट होत आलं. पुन्हा मी 1 चमचा तूप घातलेला आहे. आता हे हळूहळू जसं जसं मिश्रण हे घट्ट होईल तसं तसं याचा कलर थोडासा चेंज होईल. छान पेढ्यासारखा कलर येईल, बघू शकता तुम्ही. सारखं हलवत राहायचे, म्हणजे खाली नाही लागल्या गेलं पाहिजे. आता हळूहळू आपलं मिश्रण हे घट्ट होत आहे. एक 15 ते 20 मिनिट लागले मला. आता आपलं हे मिश्रण मस्त घट्ट झालेलं आहे, बघू शकता. तर आता हे चेक कसं करायचं, याच्यामध्ये चमचा थोडासा असा उभा करून ठेवायचा, म्हणजे तो जर सरळ उभा राहिला तर आपलं मिश्रण बरोबर झालेलं आहे. तर आधीच आपण बटर पेपर टाकून ठेवलं होतं, त्याला तूप लावून ठेवलं. त्यामध्ये मी थोडेसे तीळ पसरवून घेतले. त्यानंतर हे कढईमधलं मिश्रण त्यावरती टाकून घेतलं. चमच्याच्या साहाय्याने छान पसरून घेतलं, किंवा वाटी, एखादा पेला वगैरे त्याने छान दाबून घ्यायचं एकसारखं. त्यावरती थोडेसे तीळ टाकून घेतले. तीळसुद्धा छान प्रेस करून घेतले, म्हणजे व्यवस्थित तीळ चिकटला जाते. बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. आणि 1 तासानंतर मी याची वडी पाडून घेतलेली आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 2-3 तास, म्हणजे व्यवस्थित आपली ही वडी सेट होईल. छान मऊसूत अशी आपली ही वडी तयार होते, बघू शकता तुम्ही. कलर किती सुंदर आला. कलर थोडासा वेगळा दिसत आहे, कारण मी हे 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला वडीसुद्धा काढून दाखवते. तर आज आपण हे गणेश जयंतीनिमित्त हे छान वेगळ्या पद्धतीने हे
तिळगुळ आणि मिल्क पावडर वापरून मस्त ही तिळाची बर्फी बनवलेली आहे. एकदम मऊसूत अशी, चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि तोंडात विरघळणारी. आणि याच्यामध्ये आपण दुधाचा वापर केला आहे, त्यामुळं फ्रीजमध्येच ठेवा, कारण टिकायलासुद्धा फ्रीजमध्ये ही 4-5 दिवस आरामात टिकू शकते. तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.